राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 2 मे 2026 पासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे. तत्पूर्वी 1 मे रोजी विद्यार्थ्यांना निकाल पत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवाव्या लागणार आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्राचा विषय आहे दिनांक 1 मे 2026 रोजी निकाल पत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1च्या परिपत्रकास अनुसरून संदर्भ क्रमांक 2 अन्वये संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 2 मे 2026 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यापूर्वी दिनांक 1 मे 2026 रोजी निकाल जाहीर करावयाचा आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये पुढील प्रमाणे नमूद आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे. शिक्षकांनी पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रामध्ये चालना देणे. उपरोक्त बाबींचा विचार करता राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी दिनांक 1 मे 2026 रोजी निकाल पत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणाव्यात. उत्तरपत्रिका पालकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिल्यास पुढील प्रमाणे फायदे होतील. उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या प्रतिसादाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, अनुप्रयोग क्षमता व कौशल्याचे अचूक निदान करता येईल. विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करण्यास सुलभ होईल. तसेच वैयक्तिक पातळीवर उपचारात्मक अध्ययन व गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील. गुणांपेक्षा कौशल्य व समज यावर आधारित प्रगतीचे मोजमाप करणे शक्य होईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार होतील. अध्ययनातील उणीवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव, पुनरावृत्ती व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पार पाडली जाईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवयी, अभ्यासाची वेळ, वाचन, लेखन विकसित करण्यासाठी पालक सक्रिय भूमिका बजावतील. शाळा-घर या दोन्ही स्तरांवर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण करता येईल. शिक्षक-पालक यांच्यात सतत संवाद होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करता येतो. मूल्यमापन प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास दृढ होतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ व पारदर्शक चित्र समोर येते. आत्मपरीक्षणातून सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते. शैक्षणिक तसेच वर्तनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रित होईल. वरीलप्रमाणे दिलेल्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाच्या सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना निदर्शनास आणून
त्याप्रमाणे अंमलबजावणी होण्यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक कार्यवाही त्वरित करावी, असे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 1 मेच्या अनुषंगाने शाळांसाठी हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. 2 मे 2026 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यापूर्वी दिनांक 1 मे 2026 रोजी निकाल हा जाहीर करावयाचा आहे आणि निकाल पत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास सुद्धा आणून द्यावयाच्या आहेत. त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.